जो अटॅक झालेला आहे तो अमानुषपणेचा, म्हणजे ती माणसं इतकी नीच आहेत. त्यांनी जे पर्यटक होते त्यांना विचारलं तुमचा धर्म कोणता आहे. धर्म चेक करण्यासाठी त्यांनी जे मेल होते, जे पुरुष होते, त्यांच्या ट्राउझर खाली काढून त्यांचं चेक केलं की इट इज हिंदू और मुस्लिम, ते बोलतात खरं बोलतात की नाही. काय लॉजिक होतं काही कळत नाही आहे ना. त्यांनी लिटरली जी माणसं हिंदू आहेत पुरुषांना टार्गेट केलं, महिलांना काहीच केलं नाही. पुरुषांना त्यांनी सरळ गोळ्या मारून टाकल्या. 26 जण डेट झाली या गोष्टीमध्ये. आणि त्यात कितीही लाईक हनीमूनसाठी लोक जातात तिकडे, राईट, नवीन नवीन दाम्पत्य कपल तिकडे जातात. त्या दाम्पत्य कपलपैकी 2-3 कपल असे होते, त्यांनी जे हनीमूनसाठी गेलेले होते त्यांनी त्यांच्या बायकांनी आपले पुरुष म्हणजे आपले पती गमावले. ठीक आहे, एक पिक्चर होता, एक बाई बसलेली आहे आणि तिचा नवरा डेड आहे. बघून अक्षरशः म्हणजे माणुसकीच नाही त्या माणसांना. ठीक आहे, आता हे धर्म हिंदू मुस्लिम परत त्याच्यातून सुरू होणार, नको आहे ना आपल्याला ती गोष्ट, पण हा टेररिस्ट अटॅक होतोच कशाला. काश्मीरमध्ये सरकारच्या सानिध्यात असतात लोक, ती आणि ती कशी आली, काय आली, हे किती प्रश्न आहेत. डायरेक्टली येतात, गोळीबार करतात. आणि एक तिथे ना ओल्ड कपल होतं कर्नाटकमधलं, जेव्हा त्यांच्या नवऱ्याला मारून टाकलं, मंजुनाथ म्हणून नाव होतं त्यांचं, ती बाई स्वतः म्हणाली की तू त्याला मारलास ना माझ्या नवऱ्याला, माझं काय अस्तित्व आता, मलाही मारून टाक. बट त्या टेररिस्टने त्यांना काय बोलले, ते काय बोलले की जा तुम्ही, मी तुला मारणार नाही, तू सोडून जा, मोदीला सांगा. आता मोदी सरकार याच्यावरती काय करते काय नाही हे तर ठीक आहे, ते करेल, काय ना काहीतरी करेल, ठीक आहे. पण हिंदू असल्याचा गर्व असायला पाहिजे यार. आम्ही घाबरणार नाही, आम्ही हिंदू आहोत, आम्ही घाबरणार नाही. ही चुकीची गोष्ट आहे, जी झाली आहे ती खूप चुकीची गोष्ट आहे. लवकरात लवकर जस्टिस हवं आहे आम्हाला. घाबरवून किंवा असं करून काही होणार नाही. हिंदू असल्याचा अभिमान आहे, असणार आणि नेहमी राहणार. किती तुम्ही घाबरण्याचा प्रयत्न केला ना या टेररिस्ट अटॅकमुळे, ही जर हे ना, आता मला बोलायचं नाही, बाहेर लोक आहेत, ती बाहेर लोक जी टेररिस्ट लोक आहेत ना, तुम्ही जस्ट गन आणि हे करून तुम्ही लोकांना हे करून टाकतायत. ज्या पर्यटकाला तुम्ही मारलं दहशत करण्यासाठी ना, तुम्ही जर दहशत पैदा करताय असे फालतूगिरी करून, तर तुम्ही जर दम असेल ना तर समोर या आणि हे करा. पण तुम्ही समोर येणारच नाहीत, कारण की तुम्ही टेररिस्ट आहेत. तुम्ही एक नंबरचे निर्लज्ज नीच माणसं आहात. तुम्ही जे करतायत ना चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. माणुसकी तर राहिलीच नाही आहे तुमच्यामुळे. आणि तुम्ही आता परत ह्याच्यामुळे ना मुद्द्यामुळे ना खूप इश्यूज होणार आहेत. तर आता आपला आवाज उचलला पाहिजे. माणूस म्हणून, हिंदू म्हणून गर्व आहे आणि गर्व राहणार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. कोणी आपल्याला संपवू